अभ्यासाचं नियोजन करत असताना परीक्षेच्या वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती झोप. झोप कमीत कमी 7 तास काढायची आहे. 7 तासापेक्षा जर कमी झोप काढली तर तुम्ही आजारी पडू शकता. तुमच्या शरीराची उष्णता वाढू शकते, हीट वाढू शकते आणि मग आपलं मन लागणार नाही, आपल्याला कुठेतरी थकल्यासारखं वाटेल. त्यामुळे मित्रांनो, वर्षभर आपण अभ्यास केलेला आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. उगाच जागरण करत बसू नका. ही पहिली गोष्ट तुम्हाला पाळायची आहे. नंबर 2, मित्रांशी फोनवर कमी बोला. याचा अभ्यास झाला का, त्याचा अभ्यास झाला का, तुझं झालं का कंप्लीट, याचं झालं का, काही चौकशा करू नका. स्वतःचं पहा. पहिल्यांदा स्वतःचा अभ्यास करा. अभ्यास करत असताना आता नेमका काय अभ्यास करायचा, तर त्यासाठी साधं सोपं आहे की वर्षभर तुम्ही जो काही अभ्यास केला त्याची पहिले रिव्हिजन करून घ्या, जेणेकरून आपल्याला त्याची उजळणी झाली की परीक्षेत पेपरमध्ये जर तो प्रश्न त्यातला काही आला तर आपल्याला लिहिता आला पाहिजे. म्हणजेच जो वर्षभर अभ्यास केला त्याची एकदा उजळणी करा. उजळणी झाल्यानंतर, रिव्हिजन झाल्यानंतर मग तुम्हाला दुसरा अभ्यास काय करायचा आहे की वर्षभर आपण शाळेमध्ये पेपर लिहिलेत, आपण ट्युशनमध्ये पण पेपर लिहिले असणारच. ते जे काही तपासलेले पेपर आपल्याजवळ आहेत की त्या पेपरमध्ये आपल्या ज्या चुका झाल्या होत्या, जे प्रश्न चुकले होते, जे मार्क कमी मिळाले, त्या प्रश्नांची पहिले तयारी करा, जेणेकरून ते प्रश्न परीक्षेत आले तर चुकले नाही पाहिजे. नंबर 3, तुम्हाला एवढं करून जर वेळ मिळत असेल तर तुम्ही नवीन टॉपिकला सुरुवात करा, नवीन प्रश्न वाचा, नवीन अभ्यास करा. ठीक आहे. त्यानंतर या 3 गोष्टी मी सांगितल्या. एक म्हणजे झोप किती काढायची, अभ्यास पहिले रिव्हिजन करायची. नंबर 3, टेस्टमध्ये ज्या ठिकाणी चुका झाल्या होत्या ते पेपर जे आहे काढायचे, त्यातले प्रश्न पाहायचे आणि ते उत्तर वाचायचे. नंबर 4, नवीन टॉपिक नंतरच सुरू करायचा. आणि यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली मानसिकता. पेपरला घाबरायचं नाही, कारण घाबरले तरी पेपर द्यायचा आहे, नाही घाबरले तरी पेपर द्यायचा आहे. अभ्यास झाला तरी पेपर द्यायचा आहे, अभ्यास नाही झाला तरी पेपर द्यायचा आहे. पेपर तर द्यायचाच आहे, तर मग घाबरायचं कशाला? घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मनात नकारात्मक भाव येऊ देऊ नका. बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती वाटते, बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर कसा जाईल याची चिंता वाटते. चिंता किंवा भीती वाटल्याने जर पेपर चांगला गेला असता तर निश्चितपणे ती गोष्ट योग्य होती. पण चिंता किंवा भीती वाटल्याने पेपर चांगला जात नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, कुठलीही चिंता करू नका. तुमच्या मनाला एकच म्हणत राहा, माझा अभ्यास झाला आहे, माझा पेपर छान जाईल, मी पेपर चांगला सोडवेल. मनामध्ये नकारात्मक भाव येऊ देऊ नका, सकारात्मक भाव येऊ द्या आणि शक्य तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा. टीव्ही, मोबाईल यापासून जितकं शक्य होते तितकं दूर राहा. तुम्हाला दिवसभरात अभ्यास करत असताना कुठले डाऊट्स आले, काही आलेत, एखाद्या मित्रासोबत तुम्ही ते बोलू शकता. मित्रासोबत बोलल्यानंतर जर आपलं समाधान झालं नाही तर त्या संदर्भात तुम्ही एखाद्या YouTube चॅनलला जाऊन ते क्लिअर पण करू शकता. पण मोबाईल हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आणि तोही 15 मिनिट ते अर्धा तास डाऊट सॉल्विंगसाठी. अदर दॅन दॅट यू विल नॉट यूज मोबाईल. कारण तुमचा वेळ जो कमी पडतोय तो फक्त आणि फक्त त्या मोबाईलमुळे. तर तुम्ही बाकी समजदार आहातच. मी सांगितलेल्या सूचनांचं निश्चित पालन कराल आणि परीक्षेसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला असेल, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहतील. थँक्यू.